गुड आफ्टरनून मैत्रिणींनो. आता वाजलेत मैत्रिणींनो 3 वाजलेत आणि आता माझं जेवण झालं. हे पण जेवले. छोट्या मुलांनी बाहेर नाश्ता केला. म्हणला बाहेरचा नाश्ता करायचा. म्हणला घरी मला म्हणला तुला खायचं काय? मला नको, मला नको बाहेरचं. मी जेवले आत्ता मैत्रिणींनो. राडा तसाच आहे आवरायला. आज सगळं काम झालं. मसाला केला मैत्रिणींनो. आज नाव मसाला नव्हता. 2-3 दिवस गेला हलवीला, थोडा थोडा करून टाकू लागले, पण आज करावं लागला मसाला कसं का होईना. आणि ऊन तर आता 3 वाजलेत. आता इतकं कडक ऊन आहे ना, बाहेर जर काही टाकलं ना ते वाळून जाईल इतकं ऊन आहे. आणि इतका पसारा झालाय आता मध्ये. तेवढा आवरायचं आहे आता एकदा. फरशी राहिली मैत्रिणींनो आज माझी. झाडून घेतलं सगळं. ते खांदे दुखायलेत मैत्रिणींनो माझे. हे काम करून करून इतके दुखायलेत ना, त्याच्यामुळं म्हणलं जरा आजच्या दिवस रेस्ट घ्यावा. पुन्हा जायचं आणखीन भाजी आणायला 5च्या पुढून. आज सोमवारी भाजीपाला असते, बाजार असते आमच्या इथं. भाजीपाला आणायचा आहे सगळा. त्या दिवशी आणला होता 2 दिवस गेला. वांगे आहेत फक्त आणि गवार आहे, बटाटे आहेत, पण आणावं लागते थोडा थोडा. चला मैत्रिणी, मग मी तुम्हाला घरासंबंधी काही टिप्स देणार आहे मैत्रिणी. तर मैत्रिणी, तुमच्या घराला तुम्हाला जर आणखीन फुलवायचं असेल ना मैत्रिणी, तुमच्याकडे जर सोपे असतील तर त्याच्यावर जाळीचे कव्हर टाका. ते जाळी मिळते, त्याला काय म्हणते, सोप्याचे कव्हर मिळते, ते टाका. टेबलवर टेबल क्लॉथ टाका मैत्रिणी. पुन्हा भिंतीचे कलर मैत्रिणी कसे कलर द्यायचे नाहीत मैत्रिणी. डार्क शेड बिलकुल द्यायचा नाही. डार्क शेड आपण जास्तीत जास्त वेळ आपण जे डोळ्याला त्रास होते डार्क शेडनं, जितकं होईल तितकं फेंट कलर द्यायचे भिंतीला. आणि भिंतीचे जे कलर आहे तसंच मॅच आपला पडद्याचा कलर ठेवायचा हॉलसाठी. आणि बेडरूममध्ये जर मैत्रिणी तुम्हाला तर भिंतीचा जसा कलर आहे तसं जर बेडशीट अगर कसं बी टाकलं तर जमते, पण फेंट कलर घ्यायचे मैत्रिणी. असं घर मोठं वाटतं फेंट कलर दिले ना. डार्क कलरने ना डोकं आपण सतत ते कलर बघू शकत नाहीत. आणि सोप्याचे हे कव्हर म्हणलं तर उशाचे पिलो कव्हर, जसा तुमचा जाळीचा कपडा मॅच आहे तसं विदाऊट पण जमतात मैत्रिणी. नाहीतर आपल्या मनाने कॉटनमध्ये एखादा घेऊन बघून डिझाईन, बारीक डिझाईनचा ते शिवून. आता त्याला चौकोनी गोंडे निघालेत मैत्रिणी. गोंडे जर बसवले इतकं सुंदर वाटतं ना. मला आता करून घ्यायचे. आमच्यात सगळी सोप्याची जाळी हे सगळंच खराब झालं आहे आता. एकदा कपडा हे बघून. आणि आमच्या इथं व्यवस्थित कोणी शिवतच नाही. पडदे तर ह्यांनी नांदेडून इथून माप घेऊन गेलते ते लोक, तिकडून आणले होते बनवून आमच्या इथं. जसे भिंतीचे कलर आहेत का मैत्रिणी, त्याला मॅच त्याचे हे द्यायची. चला मैत्रिणी, मग मी आज तुम्हाला घरासमोर टिप्स दिल्या. तर तुम्हाला जर आवडल्या, अगर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.